विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अचानक सचिन अहिर यांच्या नावाची घोषणा झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. कारण ही केवळ एका पदाची निवड नव्हती, तर मुंबईच्या राजकारणात मोठा डाव टाकल्याची चर्चा आता सुरू झाली. पण प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांनी नेमकं सचिन अहिर यांनाच का निवडलं आणि उद्धव ठाकरे गटाचा नेता मानले जाणारे सचिन अहिर आता शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना अपात्र का ठरवता येत नाही? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईतील लालबाग, परळ आणि वरळी हा परिसर अनेक वर्षांपासून ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातोय. महापालिका निवडणुकीत सत्ता मिळाली नसली तरी या भागातील उद्धव सेनेचा प्रभाव मात्र कायम आहे. यातील वरळी भागाचे आमदार आहेत आदित्य ठाकरे. तर विधान परिषदेत या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांचा समावेश होतो. सचिन अहिर हे राजकारणातील अनुभवी नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी वरील सलग 3 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. ते राज्यात राज्यमंत्रीही राहिले आहेत. मात्र 2019च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर ते विधान परिषदेत पोहोचले. आता एकनाथ शिंदे यांनी त्यांनाच उपसभापती पदासाठी पुढे केल्याने यामागे स्पष्ट राजकीय संदेश असल्याचं बोललं जात आहे. मुंबईत ठाकरे गटाच्या प्रभावाला धक्का देणं आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवणं हा या निर्णयामागील मुख्य उद्देश मानला जातोय. विशेष म्हणजे या पदासाठी डॉक्टर नीलम गोरे, कृपाल तुमाने आणि मनीषा कायंदे यांची नावे चर्चेत होती. पण शेवटच्या क्षणी शिंदे यांनी सगळ्यांना मागे टाकत सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न, सचिन अहिर अपात्र का ठरत नाहीत? उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं स्पष्ट आहे. विधान परिषदेत त्यांच्या पक्षाचे 5 सदस्य आहेत. त्यापैकी फक्त सचिन अहिर शिंदे गटात गेले आहेत, म्हणजे 2/3 सदस्य फुटलेले नाहीत. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवलं पाहिजे. इतकंच नाही तर 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता द्यावी अशा प्रतिज्ञापत्रावर सचिन अहिर यांनी स्वतः स्वाक्षरी केली होती, असा दावाही आता ठाकरे गट करत आहे. मात्र शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्णपणे वेगळा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सचिन अहिर 2022 मध्ये एकसंध शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून विधान परिषदेत निवडून आले होते. विधान परिषदेत आजही ठाकरे आणि शिंदे गटांना स्वतंत्र अधिकृत मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ते अजूनही अधिकृतपणे शिवसेनेचे सदस्य आहेत. याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सभापती किंवा उपसभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होत नाही. तसेच या निवडणुकांवर पक्षांतर बंदी कायदाही लागू होत नसल्याचा दावा शिंदे गट करत आहे. यामुळे सचिन अहिर यांची उमेदवारी कायदेशीरदृष्ट्या वैध असल्याचे ते सांगत आहेत. विधानसभेतील ठाकरे गटाचे काही आमदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असताना सचिन अहिर यांना आपल्या गळाला लावून एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या राजकारणात एक मोठा संदेश दिलाय. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होणार? सचिन अहिर यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार की शिंदे गटाची भूमिका ग्राह्य धरली जाणार? याबाबत तुमचं मत एक कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.